हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. कान्हाला सगळ्या लोकांनी घेरलंय. सरकारच्या ऑफिसमध्ये जेवढी माणसं आहेत, परशुराम, सॉरी सचिन, या सगळ्यांनी कान्हावर संशय व्यक्त केला की सरकार कान्हा हाच घरचा भेदी आहे. कान्हानेच आपल्या कॉन्ट्रॅक्टचं कोटेशनच्या प्राइसेस त्या केसी कंपनीला दिल्या. कान्हा हा खरा नालायक आहे. आणि मग सरकारने कान्हाची झडती घ्यायला सांगितली. आणि जेव्हा कान्हाची झडती घेतली गेली तेव्हा कान्हाच्या खिशातून चक्क लॉकरची डुप्लिकेट चावी सापडली. त्यामुळे कान्हा हा घरचा भेदी आहे. त्यानेच आपले सिक्रेट्स केसी कंपनीला विकलेत हे सरकारला समजलं आणि सरकारने चक्क कान्हाच्या सनसनीत मुस्काटीत मारली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जान्हवी ही मस्तपैकी रस्त्यावर उभी राहून पाणीपुरी खात असते, एन्जॉय करत असते. आणि तेवढ्याच सखी तेथे पोहोचते. आणि ही जान्हवी पाणीपुरी खाऊन एन्जॉय करते हे पाहून सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते, ए जानू, हे काय करतेस तू? जान्हवी सांगते, पाणीपुरी खाते, दुसरं काय करते, तू सुद्धा खा. असं म्हणून ती जबरदस्तीने सखीच्या तोंडात पाणीपुरी कोंबते. सखी ही पाणीपुरी कशी बशी खाते आणि विचारते, मला पाणीपुरी नाही खायची आहे. तू तर मला फोन केला होतास ना, तुला जगण्याची इच्छा नाही राहिली आहे आणि त्या मुलाने तुझा विश्वासघात केला, त्याचं तुझ्यावर प्रेम नाही, तू समुद्रात जाणार आहे, समुद्राच्या खोल तळाशी जाऊन समुद्राला आपलं दुःख सांगणार आहे, म्हणून मी येथे धावत पळत आले. तर जान्हवी म्हणते, नाही, मी तर असं काहीच नाही बोलले. सखीला जबर धक्काच बसतो. सखी विचारते, नाही बोलले? अगं तूच मला फोन केला ना, आणि मुळात तुझ्या आयुष्यात किरण असताना तू दुसऱ्या मुलाला कशाला आय लव्ह यू म्हणालीस? आणि हे सगळं काय आहे? मला तर काही कळतच नाहीये. जान्हवी, खरं खरं बोल. आणि जान्हवी मात्र, ओ दादा, थोडी तिखट पाणीपुरी बनवा ना, थोडी गोड बनवा का, आज व्हॅलेंटाईन डे, आणि थोडी मिक्स बनवा, अशा ऑर्डर देत असते. सखी चिडून म्हणते, ओ दादा थांबा. आणि जान्हवी, तू ना मला आधी सांग, हे सगळं काय आहे? तू खोटं बोलत होतीस का खरं बोलत होतीस? मग हे सगळं प्रकरण काय आहे? आणि ती पाणीपुरी नंतर खा. तर जान्हवी म्हणते, तुला खरं सांगितलं मी पाणीपुरी खाऊ शकते ना? सखी उत्तर देते, मला खरं सांग आणि काय करायचं ते कर, आधी मला सांग हे सगळं काय होतं. तर जान्हवी तिला सांगते, सखी, मी तुझ्याशी खोटं बोलले, असं काहीच झालं नव्हतं. मला आहे ना कान्हाने हे सगळं करायला सांगितलं होतं. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. सखी चिडून म्हणते, कान्हाने? अगं जानू, तू माझी मैत्रीण आहे की ते कान्हाची? तू नेहमी त्याची साथ का देते? तुला त्याचा एवढा पुळका काय? तर जान्हवी सांगते, अगं त्याने आता माझी मदत मागितली, तू खूप चिडली होती ना, तर त्याला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचंय म्हणून त्याने मला हे सगळं करायला सांगितलं. सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, जा, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. ती जोरात शिट्टी वाजवते. तेवढ्यात रिक्षा येऊन उभी राहते. सखी या रिक्षात बसते आणि निघून जाते. जान्हवी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, ए सखे थांब, सखे थांब. तर हा पाणीपुरीवाला म्हणतो, ओ मॅडम, पहिले पैसे द्या आणि मग पळून जायची नवीन कारणं शोधा. जान्हवी चिडून म्हणते, ओ, मी काय पळून नव्हते जात, हे घ्या तुमचे पैसे. आणि ती पैसे देऊन टाकते. तर इकडे सखी ही रागारागाने घरी परत येते आणि रूमचा दरवाजा उघडते. तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण तिची संपूर्ण रूप खूप सुंदर सजवलेली असते. तिच्या बेडवर हार्ट शेपचे लाल रंगाचे फुगे असतात. त्याबरोबरच तेथे गुलाबाच्या पाकळ्यांनी सॉरी सुद्धा लिहिलेलं असतं. आणि हे सगळं पाहून सखीला आश्चर्य वाटतं. सखी या रूमकडे पाहतच राहते. बेडवर जिथे सॉरी लिहिलेलं असतं तेथे सखीने कान्हाला काल व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणून जी बासुरी दिलेली असते ती बासुरी असते. आणि बासुरी जोडली गेली आहे हे सखी पाहून खूप खुश होते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो. कान्हा सखीच्या पाठमोरा असतो, त्यामुळे सखीला कळत नाही. आणि कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, मोडलेलं पुन्हा जोडता येतं, मग ती बासुरी असो किंवा नातं असो. सखी ही मागे वळून पाहते आणि कान्हाला उत्तर देते, मोडलेलं पुन्हा जोडता येतं, परंतु त्या खुणा तशाच राहतात, त्या पुसल्या नाही जात. कान्हा म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, मोडल्याच्या खुणा पुसल्या नाही जात, पण जर दोन व्यक्तींनी ठरवलं ना, तर त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की त्या खुणा पुसटशा होत जातात. आणि मग पुढे जाऊन याच खुणा मेडल म्हणून मिरवल्या जातात की पहा, आमचं नातं हे किती गहिरं आहे आणि कोणकोणत्या संकटातून वर आलंय. हे ऐकून सखी म्हणते, कान्हा, तू आजकाल जास्तच गहिरं बोलतो असं नाही वाटत? थोडं स्पष्ट साधं सोपं तू बोलू शकतोस. कान्हा म्हणतो,
कसं आहे ना सखी मॅडम, नातीही अशीच असतात. भांडणं होणार, वादविवाद होणार, पण त्यातून नातं आपलं जपलं गेलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सखी म्हणते, हो ठीक आहे, पण तू 2 गोष्टी ऐकायच्यात. यानंतर माझ्याशी डिरेक्टली बोलायचं. माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या मैत्रिणीचा वापर करायचा नाही. कान्हा म्हणतो, मान्य आहे. सखी म्हणते, आणि माझ्या रिबिनच्या बॉक्सला हात लावायचा नाही. कान्हा उत्तर देतो, हे सुद्धा मान्य आहे. सखी पुढचं काही बोलणार तर कान्हा चक्क तिच्या ओठांवर बोट ठेवतो. सखी चांगलीच लाजते, कान्हाकडे पाहतच राहते. कान्हा सुद्धा तिच्याकडे पाहत राहतो. आणि मग कान्हा हा सखीला म्हणतो, मला आहे ना आयुष्यभराचं माहीत नाहीये, पण कमीत कमी आजच्या दिवस मला कोणतेही नियम पाळायला लावू नका, फक्त माझ्या भावना पहा. आणि कान्हा आपला हात अगदी स्टाईलमध्ये पुढे करतो आणि विचारतो, कॅन यू डान्स विथ मी? तर सखी त्याला म्हणते, अरे बाबा, कॅन यू डान्स विथ मी नाही, वुड यू लाईक टू हॅव डान्स विथ मी असं विचारायचं. तर कान्हा म्हणतो, सखी मॅडम, कमीत कमी आजच्या दिवस आहे ना माझी भाषा नका पाहू, फक्त माझ्या भावना पहा. आणि तो आपला हात पुढे करतो आणि सखी ही प्रेमाने त्याच्या हातात हात देते, डान्स करण्यासाठी तयार होते. पण इकडे सरकार मात्र खूप टेन्शनमध्ये असते. सरकार तिच्या रूममध्ये असते आणि सरकारला आज दिवसभरात काय झालं ते सगळं आठवतं. सरकारला आठवतं की राजलक्ष्मी किर्लोस्करने सांगितलं की मीच केसी म्हणजे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन या कंपनीची मालकीने, आणि कोणतीही गोष्ट घडते त्यामागे कारण असतं, ती सकारणानेच घडते. हे सगळं आठवून सरकार एका वेगळ्या संशयात असते. तेवढ्यात तिला परशुराम काय बोलला ते सुद्धा आठवतं. सरकार, मला तर या कान्हावरच खूप जास्त संशय आहे, कारण ज्या पद्धतीने तो आपल्या घरात घुसला, मग सखीच्या आयुष्यात घुसला आणि आता आपल्या कंपनीत घुसलाय, आणि सरकारचा संशय आणखीनच वाढतो. सरकार आपला निशाणा लावते आणि निशाणा हा अगदी बरोबर मध्यभागी जाऊन लागतो. मग सरकारला आठवतं की परशुराम म्हणाला होता, जर या कान्हाने त्या किर्लोस्कर बाईला मंदिरात मदत केली होती, मग यानेच आपलं कोटेशन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवलं असेल ना. सरकार रेड वाईन पित असते आणि रेड वाईन पिताच तिला आणखीन एक गोष्ट आठवते की जेव्हा आपल्या कंपनीच्या 70 एम्प्लॉईजने कंपनी सोडली होती, तेव्हा कान्हाच TV पाहत होता आणि त्यानेच आपल्याला ही बातमी सांगितली होती. त्यानंतर कान्हाने आपल्या कंपनीत महत्त्वाच्या पदावर नोकरी मागितली होती. हे सगळं सरकारला आठवतं आणि सरकार ही आपल्या निशाण्याजवळ येते. तेव्हा तिला आठवतं की परशुराम जे काही बोलतोय ते अगदी योग्य बोलतोय. ती राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि कान्हाची नक्कीच आधी ओळख असावी असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं. आणि सरकार म्हणते, कान्हा, तुझ्या आयुष्यात आहे ना थोडे जास्तच योगायोग होत आहे, आणि एवढे योगायोग होणं हे काही शक्य नाहीये. जेथे गरज नसते तेथे तू असतो, आणि जेथे तू नसायला हवं तेथे सुद्धा तू असतो. हे कसं शक्य आहे? आणि जर खरंच या सगळ्यामागे तू असशील, तुझं डोकं असेल ना, तर एक लक्षात ठेव, तू आहे ना सरकारशी भिडतोय. तुझा पंगा सरकारशी आहे हे लक्षात ठेव. आणि सरकार पुन्हा एकदा आपला निशाणा लावते आणि निशाणा अगदी मधोमध जाऊन बसतो. म्हणजेच आता सरकारचा पूर्ण संशय कान्हावर आलाय की हे जे काही घडतंय ते सगळं कान्हामुळेच घडतंय. त्यामुळे सरकार खूप चिडली आहे, एवढं मात्र नक्की. आणि कान्हाचे दिवस आता फिरणारे असंच वाटतंय. तर इकडे कान्हा आणि सखीच्या रूममध्ये मात्र व्हॅलेंटाईन डेचं रोमॅन्टिक वातावरण असतं आणि बॅकग्राऊंडमध्ये राधा ही बावरी हे गाणं सुरू होतं आणि सखी खूप सुंदर डान्सला सुरुवात करते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि मग या दोघांचा डुएट डान्स सुरू होतो. असं वाटतं या दोघांनी मागील 8 दिवसापासून डान्सची प्रॅक्टिस केली आहे आणि ते एकदम भारी डान्स करू लागतात. बॅकग्राऊंडमध्ये राधा ही बावरी हे अतिशय सुंदर श्रवणीय असं गाणं सुरू असतं आणि सखी आणि कान्हाचा अतिशय देखणा असा नृत्याविष्कार सुद्धा सुरू असतो. दोघे एकदम रोमॅन्टिक डान्स करतात. सखी तर क्लासिकल डान्स करते, कान्हा तिच्या आजूबाजूला घेऱ्या मारतो आणि मग कृष्णासारखा तो बासुरी वाजवतो आणि गोपीसारखी सखी त्याच्या आजूबाजूला घिरट्या मारते. फ्रेंड्स, खरंच या दोघांचा हा जो डान्स आहे ना, तुम्हाला सुद्धा नक्कीच खूप आवडेल यात शंका नाही. सखी आणि कान्हा ही आपल्या सगळ्यांची फेवरेट जोडी आहे आणि त्यांचा असा रोमांस, त्यांचा एकत्र रोमॅन्टिक डान्स पाहताना तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येईल यात शंका नाही. या दोघांचा डान्स संपतो आणि मग त्यानंतर कान्हा चक्क आपल्या गुडघ्यावर बसतो, पण त्याच्या हातात गुलाब नसतं, तर त्याच्या हातामध्ये
कान्हा आणि सखीची जी मर्यादा आहे म्हणजेच मोरपीस असतो आणि सखी खूप खुश होते. हा मोरपीस ती कान्हाच्या हातून घेते. कान्हाला सुद्धा आनंद होतो आणि या दोघांची ही रोमॅन्टिक व्हॅलेंटाईन डेची संध्याकाळ संपते. पाहता पाहता रात्र होते आणि दिवससुद्धा उजाडतो आणि मग सरकारच्या सखी कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये सरकारने आपल्या सगळ्या एम्प्लॉईजला बोलवलेलं असतं. कामत एम्पायर आणि या एम्पायरमध्ये मोजून कान्हा धरून 9 एम्प्लॉईज आहेत आणि सरकार त्यांची 10वी मालकीन. एवढी छोटीशी कंपनी पण सरकारचा माज हा एखाद्या आभाळापेक्षा सुद्धा मोठा आहे आणि सरकार या सगळ्या एम्प्लॉईला ठणकावून सांगते, तुम्ही सॅलरी घ्यायला, इन्सेंटिव्ह घ्यायला, बोनस घ्यायला बरे येता, पण कामाच्या वेळेस काय होतं, कामाच्या नावाने तुमच्या बोंबा असतात. सगळे एम्प्लॉई माना खाली घालून उभे असतात, खूप घाबरलेले असतात. सरकार खूप चिडते. नवाते आणि परशुरामला जाब विचारते, तुम्ही या ऑफिसमधील सगळ्यात जास्त सिनियर एम्प्लॉईज आहात आणि मग काय झालं, तुम्ही काहीच काम करत नाही आहात. परशुराम म्हणतो, सरकार आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही काम करतोय, आम्ही पूर्ण मेहनत केली होती ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, पण ऐनवेळेस काय झालं कोणास ठाऊक. सरकार परशुरामला डोळे दाखवते. परशुरामची बोलतीच बंद होते आणि मग सरकार नवातेला प्रश्न विचारते, काय नवाते, तुम्ही तर या ऑफिसचे सगळ्यात जुने एम्प्लॉई आहात. नवातेला दरदरून घाम फुटतो. नवाते घाम पुसतो आणि म्हणतो, सरकार मी या ऑफिसची खूप वर्ष सेवा केली आहे. सरकार उत्तर देते, नवाते मग मेवासुद्धा तेवढाच खाल्लाय हे विसरू नका. नवातेचीही बोलती बंद होते. मग सरकार बाकीच्या ज्युनियर एम्प्लॉईला विचारते, आणि तुम्ही सगळे काय कामाचे आहात. तुम्ही सगळ्यांनीच आपली सेन्सिटिव्ह माहिती ही बाहेर पुरवली आहे, खरं आहे की नाही, आणि आपल्या कंपनीमधील एवढी सेन्सिटिव्ह माहिती बाहेर जाऊच कशी शकते. तुमच्यातीलच कुणीतरी घरभेदी आहे, तुम्हीच कुणीतरी हे सगळं केलं आहे, मला हे चांगलं ठाऊक आहे. तेवढ्यात कान्हा तेथे येतो. कान्हा हे सगळं ऐकतो. सरकारला संशय आलाय की आपल्याच कंपनीतील कुणीतरी केसी कंपनीला ही माहिती पुरवली आहे हे कान्हाला समजतं. कान्हा लपून हे सगळं ऐकत असतो. सरकार हातामध्ये एक स्टॉपवॉच घेते आणि म्हणते, जोपर्यंत ही रेती खाली जात नाही तोपर्यंत कुणीतरी जे काही केलंय त्यांनी खरं खरं सांगायचं की हा गुन्हा मीच केलाय, नाहीतर आज तुमच्या सगळ्यांचा या ऑफिसमधील शेवटचा दिवस असेल. मी सगळ्यांना कामावरून काढून टाकेल. हे ऐकून ऑफिसच्या सगळ्या एम्प्लॉईजला जबर धक्काच बसतो. सगळे खूप घाबरतात की एकाच्या चुकीमुळे सरकार आपल्या सगळ्यांना कंपनीतून हकलणार आहेत, आपली नोकरी जाणार आहे. सरकार हे स्टॉपवॉच लावते आणि वाट पाहते. सगळे खूप घाबरलेले असतात. सॉरी सचिन म्हणतो, अरे यात आपली काय चूक आहे. तर त्याचा मित्र म्हणतो, गप्प बस, सरकारने ऐकलं ना तर आपलं काही खरं नाही, आपल्याला येथेच फाशी देतील. सरकार वाट पाहत असते. तर कान्हा त्याच्या खिशात असलेली ही लॉकरची डुप्लिकेट चावी पाहतो आणि त्याला काहीतरी आयडिया सुचते आणि सरकार वाट पाहत असते की कोण खरं सांगतंय, कोण सांगतंय की मीच गद्दारी केली होती. ऑफिसच्या सगळ्या एम्प्लॉईज खूप घाबरलेले असतात आणि लगेचच वैशाली म्हणते, सरकार यात आमची काय चूक आहे, आम्ही काहीच केलेलं नाहीये. आणि सगळे एम्प्लॉई सरकारला हेच समजवण्याचा प्रयत्न करतात. सरकार चिडून म्हणते, वेळ संपली, निघा सगळेच्या सगळे आत्ताच्या आत्ता इथून, तुमची मला काहीच गरज नाहीये. सगळे एम्प्लॉई खूप घाबरतात आणि म्हणतात, सरकार आमची काहीच चूक नाहीये, आम्हाला तुम्ही नोकरीवरून का काढताय, असा अन्याय करू नका, आम्हाला नोकरीवरून काढू नका. नवाते सुद्धा म्हणतो, हो सरकार, माझं आयुष्य गेलं या कंपनीत, मला नोकरीवरून काढू नका. आणि त्याच वेळेस कान्हा हा रमत गमत तेथे येतो आणि मला तसं काही माहीतच नाही असा आव आणतो आणि सगळ्यांना विचारतो, अरे तुम्ही सगळे येथे माझं स्वागत करण्यासाठी थांबला की काय. सरकारला खूप राग येतो. परशुराम म्हणतो, सरकार कान्हा आलाय, मला तर या कान्हावरच सगळा डाऊट आहे. या कान्हानेच सगळं केलं असेल, त्यानेच गुपचूप त्या लॉकर रूममध्ये जाऊन सगळे कोटेशन चोरले आणि त्या केसी कंपनीला पाठवले, यामध्ये त्याचाच हात आहे. कान्हा तोंडाला हात लावतो आणि म्हणतो, काका तुम्ही काय बोलताय, मी असं काहीच केलं नाहीये. तर सरकार म्हणते, माझ्या टीमने शोधून काढलंय, आपल्या ऑफिसमध्ये जी आग लागली होती, जो फायर अलार्म वाजला होता ना, ते सगळं कुणीतरी जाणून बुजून केलं होतं आणि सगळेजण ऑफिसच्या बाहेर निघून गेले. त्या संधीचा फायदा घेऊन आपलं कोटेशन त्या केसी कंपनीपर्यंत पोहोचवलं गेलं. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा मनात विचार करतो, याचा अर्थ सरकारचा माझ्यावर संशय आहे, पण सरकारला माझ्याविरुद्ध काही पुरावे सापडलेत का, सरकारला माझ्याविरुद्ध काही कळलंय का, हे शोधून काढावं लागेल. आणि
परशुराम सरकारला सांगतो, हो सरकार, तुमचा डाऊट खरा आहे. आपण सगळे रिसेप्शनला उभं होतो, परंतु हा कान्हा तेथे नव्हता, तर कान्हा आतमध्ये होता. याचा अर्थ हे सगळं या कान्हाने केलंय. हा सगळा या कान्हाचा प्लॅन आहे. तुम्ही याला आत्ताच्या आत्ता कंपनीतून हकलून लावा. सरकारला आठवतं की हो, परशुराम खरंच बोलतोय. ज्यावेळेस आग लागली होती त्यावेळेस आपण सगळे बाहेर होतो आणि फक्त हा एकटाच आतमध्ये होता. आणि परशुराम हा कान्हावर एकानंतर एक आरोप लावतो, हो सरकार, हाच घर का भेदी आहे. यानेच आपलं कॉन्ट्रॅक्ट बाहेर नेलंय, त्या केसी कंपनीला खबर पुरवली आहे. आणि मग सॉरी सचिन आणि हे सगळेजण सुद्धा, ऑफिसचे एम्प्लॉई सुद्धा कान्हावरच आरोप लावतात. हो, कान्हानेच हे सगळं केलंय. कान्हा आतमध्ये होता, आपण कुणीच नव्हतो, आपण सगळे बाहेर होतो. कान्हाला जबर धक्काच बसतो आणि कान्हा म्हणतो, ए काय बोलतोयस तू? मी आतमध्ये होतो म्हणजे मी सगळं केलंय का? माझ्याकडे सगळीकडे जायचा काय ॲक्सेस आहे का? आणि ते सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट लॉकरमध्ये किंवा कपाटात ठेवले असतील ना, माझ्याकडे त्याची चावी तरी आहे का? आणि या सगळ्या चाव्या ना नवाते सरांकडे असतात. आणि नवाते सर, तुम्ही त्या दिवशी आपल्यावर काय घडलं हे सगळ्यांना सांगितले का नाही? नवाते म्हणतो, नाही नाही, मी काही नाही सांगितलं. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार नवातेला विचारते, नवाते, काय घडलं होतं त्या दिवशी? खरं खरं सांगा, जे मला माहिती नाहीये. नवाते सांगतो, सरकार, त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी चाललो होतो, तर काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझ्याकडचं ते पॉकेट होतं ज्यामध्ये लॉकरची चावी आहे ते चोरण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात कान्हा तेथे आला आणि कान्हाने मला वाचवलं आणि ते पाऊच मला परत केलं. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कान्हाला असं वाटतं की आता मी वाचलो, पण सॉरी सचिन कान्हावरच आरोप लावतो. सरकार, याचा अर्थ हे सगळं कान्हानेच केलंय. हा सगळा कान्हाचा बनाव होता. त्यानेच ते गुंड पाठवले असतील. नाहीतर मग सरकार, हा कान्हा ऐनवेळी तेथे कसा पोहोचला? नक्कीच तुम्ही या कान्हावर विश्वास ठेवू नका. हे सगळं या कान्हानेच केलंय. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकारचा विश्वासच बसत नाही आणि सरकार ही कान्हाकडे संशयाने पाहू लागते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता या कान्हाची झडती घ्या. या कान्हाकडेच डुप्लिकेट चावी असेल. कान्हाला जबर धक्काच बसतो, कारण आत्ता केबिनमध्ये येण्याच्या आधीच कान्हाने ही डुप्लिकेट चावी पाहिली होती आणि आपल्या खिशात ठेवली होती. म्हणजे कान्हाचं आता काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच कान्हा हा खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता आणि तो ज्या वेगाने जात होता ना, तो वेग त्याच्यासाठी धोकादायकच होता. आणि आता कान्हाचं काही खरं नाहीये. कान्हाचं सत्य हे लवकरच सरकारला कळेल असंच दिसतंय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता. एकीकडे सरकार आणि कान्हा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली, तर सखी आणि कान्हाचा रोमॅन्टिक डान्स सुद्धा भारी होता, यात शंका नाही. पण आता कान्हा खूप मोठ्या संकटात अडकलाय आणि मग आता पुढे काय होणार? फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की परशुराम सरकारचे कान आणखीन भरू देणार. सरकार, हा कान्हाच घरभेदी आहे, हा कान्हाच खोटारडा आहे. तुम्ही या कान्हाची झडती घ्या. कान्हाकडे डुप्लिकेट चावी असेल, यानेच डुप्लिकेट लॉकरची चावी बनवून घेतली आहे. आणि मग सरकार चक्क आपल्या माणसांना सांगेल की या कान्हाची झडती घ्या. आणि सॉरी सचिन चक्क कान्हाची झडती घेणार. सरकार हे पाहत असेल आणि सॉरी सचिन म्हणणार, सरकार, लॉकरची डुप्लिकेट चावी सापडली. आणि तो कान्हाच्या खिशातून ही डुप्लिकेट चावी काढणार. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्काच बसेल आणि कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर येईल. सरकार कान्हावर खूप चिडणार आणि कान्हाच्या सनसनीत मुस्काटात मारणार. म्हणजे कान्हा जे काही करत होता ते आता संपलंय. कान्हाचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही असंच वाटतंय सरकारला. कान्हाचं सत्य समजलंय. आणि मग सखी ही कान्हाची सुटकेस घेऊन जात असेल, तेव्हा सखीला या सुटकेसमध्ये तो गाय आणि वासराचा बॅच सापडणार. त्यामुळे सखीला सुद्धा जबर धक्का बसेल. आणि जेव्हा कान्हा घरी येईल तेव्हा सखी कान्हाला जाब विचारणार, तुझ्याकडे हा बॅच कसा आला? मला खरं खरं सांग. मग कान्हाला सखी उत्तर देणार का? सखी आला सुद्धा कान्हाचं सत्य समजणार का? ऑफिसमध्ये सरकारला तर कान्हाचं सत्य समजलंय की कान्हा आपला विश्वासघात करतोय. मग कान्हाकडे हा बॅच कसा? याचं उत्तर कान्हा सखीला काय देणार? सखीचा कान्हावर अविश्वास तर नाही झालाय ना, सखीला सुद्धा कान्हावर संशय तर नाही आलाय ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे.
फ्रेंड्स, एकूणच लपंडाव ही मालिका आता दिवसेंदिवस खूप भारी होत चालली आहे आणि कान्हाचं काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. पण उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय की हे सगळं कान्हाने केलंय आणि सरकारचा कान्हावर अविश्वास झालाय आणि सरकारने कान्हाच्या थोबाडीत मारली आहे. पण असं वाटतंय कान्हा नक्कीच काहीतरी हात चलाखी करणार आणि ऐन वेळेस ही लॉकरची चावी आपल्या खिशात नाही तर सॉरी सचिनच्या खिशात टाकणार आणि मग सॉरी सचिनने हे सगळं केलंय, सॉरी सचिनच खरा गद्दार आहे असं तो सिद्ध करणार आहे आणि सरकारने कान्हाचे नाही तर सॉरी सचिनच्या थोबाडीत मारली आहे असं वाटतंय. पण नेमकं काय झालंय हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.